साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। हरियाला हता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। तुका मने हरी काही उरोनी दिवरी, त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, पांडुरंगा गुरु प्रथम नमन। दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुगा। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जेथे जन्मला श्री गुणातीत एका। जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा विठ्ठल विठ्ठल। साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार। आजच्या पवित्र कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत श्रीमंत श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा, सर्वांच्या पाठांतरातला नेहमी ऐकलेला 4 चरणाचा अभंग, ज्या कोणी साधकाने, ज्या कोणी भगवत भक्ताने अंतकरणामध्ये देवाची अर्थात हरीची साठवण केली, त्यांच्या जीवनामध्ये घडलेली क्रांती तुकोबरा या अभंगातून प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे, राजयोग यांचे, माऊली साधकांचे मायबाप, अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय, वैरागी श्रमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भक्त शिरोमणी मारुतरे आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पूज्य श्री महंत प्रातस्मरणीय सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु किसनगिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पूजनीय सद्गुरु भास्करगिरीजी महाराज, पूजनीय सद्गुरु रामगिरीजी महाराज या सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने गेल्या 3 वर्षापासून चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि यातील आजच्या पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा आपल्या गावातील सर्व आयोजक मंडळी, सप्ताह उत्सव कमिटी मंडळी या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी मला दिलेलं हे निमंत्रण आहे। मला सर्वांच्या काही नावाचा परिचय नाही, पण सर्वांबद्दल नितांत आदर आहे, प्रेम आहे। आणि सांगताना त्यांनी सांगितलं, महाराज कुणाच्याही नावाचा उल्लेख करू नका। पहिलं गाव पाहिलं की त्यांनी सांगितलं नावाचा उल्लेख करू नका, नाही तर आम्हाला गेल्यानंतर यादी देतात लोक, महाराज एवढी नावं घ्या। पण देगी गाव पाहायला मिळालं की महाराज नावं कुणाची घेऊ नका। आणि पवित्र अशा या देगी गावामध्ये येण्याचा सुयोग प्राप्त झाला। कीर्तन देताना पहिल्यांदा सांगितलं, म्हटले महाराज आजचा पहिला दिवस चालेल का? म्हणलं काही अडचण नाही, घेतला। पहिला दिवस मी आवर्जून घेतो। बरेचसे कीर्तनकार पहिल्या दिवसाला टाळाटाळ करतात, पण मी पहिल्या दिवस अजिबात टाळाटाळ करत नाही। त्याचं कारण असे, वर्षभर शाळेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतो की माझा वर्गात पहिला नंबर आला पाहिजे म्हणून अभ्यास करतो, बरोबर? वर्षभर शाळेमध्ये विद्यार्थी अभ्यास करतो, माझा पहिला नंबर आला पाहिजे। आणि आपण अभ्यास न करता जर आपल्याला पहिला नंबर भेटत असेल तर नाही घ्यायला तरी काय अडचण आहे, बरोबर का नाही? म्हणून पहिला नंबर मी घेतलेला आहे। आणि अत्यंत दुसरा महत्वाचा प्रश्न विको कमी करा घेणे की पहिला दिवस घेण्याचं कारण, पहिला दिवस असला म्हणजे गायकाचे आवाज चांगले असतात, 5व्या-6व्या दिवशी यांचे आवाज बसतात, पक्वाजालाशाही भरपूर असतात। आणि पहिल्या दिवशी लोकांचा संभ्रम असा की एखाद्याला म्हटलं चला कीर्तनाला, मग ते मंडळी म्हणतात कितवा दिवस?
पहिला दिवस जाऊ द्या म्हटले, पहिल्या दिवशी महाराज हलका असतो, हलका महाराज असतो पहिल्या दिवशी, म्हणून पहिला दिवस आवर्जून घेतो. एखादा शब्द इकडे तिकडे जरी झाला तर लोक ऍडजस्ट करून घेतात पहिल्या दिवशी, जाऊ द्या म्हणतात पहिला दिवस तर होता. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न की पहिला दिवस म्हणजे हे माझ्याकडे पायाभरणीचं कीर्तन. माझ्याकडे अर्थात साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर माझ्याकडे आज पात्रवळी वाढण्याचं काम आहे, पात्र वाढण्याचं काम आहे. उद्यापासून चांगले चांगले नामांकित कीर्तनकार मंडळी आपल्या गावामध्ये येणार आहेत. विशेष योग असा आहे आपल्या सप्ताहामध्ये यावर्षी सबंध महाराष्ट्र ज्यांना गुरुवर्य मानतो, गाथामूर्ती असे असणारे गुरुवर्य रंभो महाराज राऊत बाबा आपल्या गावामध्ये ह्या वर्षी. आणि फार गावाचं आपल्या प्रेमय नामजप लिहून दिलेलं आहे आपल्या गावानं, म्हणून बाबा आपल्या गावामध्ये येणार आहे. फक्त माझ्याकडे आजचं हे पात्र वाढण्याचं काम आहे. उद्यापासून चांगले चांगले पक्वान त्या पात्रावरती पडणार आहेत, म्हणजे चांगले चांगले महाराज मंडळी येणार आहेत. फक्त एवढं लक्षात राहू द्या दिगीकर, त्या पात्रावरती किती जरी भारी भारी पदार्थ आले पण आपलं पात्र मी नाही एवढं ध्यानात राहू द्या तुम्ही. आपल्या पात्राशिवाय होत नाही एवढंही ध्यानात राहू द्या. म्हणून पहिला दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि त्या महत्वाच्या दिवसाची कीर्तनाची सेवा सर्व आयोजकांनी मला दिलेली आहे. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता पहिला दिवस वाटतच नाही, कारण सगळी गुणवान मंडळी आज पहिल्याच दिवशी हजर झालेली आहेत. त्यामध्ये आपल्या सप्ताहाचं प्रमुख आकर्षण म्हणजे संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचार्य श्री हरिभक्तपरायण नगर जिल्ह्याचं भूषण, नेवासा तालुक्याचं भूषण असे श्री हरिभक्तपरायण आमचे ज्योलक मित्र संगीत विशारद संगीत अलंकार, अत्यंत तार सप्तकामध्ये ज्यांचा आवाज अत्यंत कडक आवाज आहे असे श्री हरिभक्तपरायण आमचे संतोष महाराज पारे यांची उपस्थिती आहे. पारे महाराजांनाही माझं वंदन, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर महाराजांचा आवाज आहे. पहिल्याच दिवशी महाराज हजर झालेले आहेत. महाराजांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या शेजारी श्री हरिभक्तपरायण आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे कृष्णा महाराज मते यांची उपस्थिती आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडले सर्व बालगोपाळ साधक टाळी घेऊन उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. इकडे श्री हरिभक्तपरायण पहिली चाल मागे ज्यांनी गायली असे श्री हरिभक्तपरायण आपल्याच परिसरातील नामांकित गायक आणि नामांकित कीर्तनकार असे श्री हरिभक्तपरायण आमचे कृष्णा महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे. एके जणांनी विचारलं, म्हटले महाराज पारायण केल्यानंतर काय होतं? त्याला मी सांगितलं पारायण केल्यानंतर काही होत नाही, पारायण केल्यानंतर माणूस डायरेक्ट नारायण होतो एवढा अधिकार पारायणामध्ये. म्हणून असे असणारे श्री हरिभक्तपरायण आमचे द्रुपद महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सुंदर असे विनेकर आहेत. इकडले सर्व टाळकरी महाराज मंडळी सुंदर असे चोपदार आहेत. दोन्ही इंद्रासारखे मृदंगवादक आहेत. माझ्या डाव्या बाजूला महाराष्ट्रातील लोकप्रिय मृदंगवादक श्री हरिभक्तपरायण आमचे मित्र मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण कृष्णा महाराज पाचपुते आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्या उजव्या बाजूला ज्यांची उपस्थिती आहे मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण कृष्णा महाराज ठोंबरे यांची उपस्थिती आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आज 4 कृष्णा मिळून झालेले आहेत. 2 पखवाज वाजवायला आहेत, 2 गायकला आहेत आणि कीर्तनकार आहे कृष्णाचे, असे 5 कृष्णा या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. आणि आडनाव माझं राऊत आहे. आजही राऊत आहे तर पुढेही राऊत बाबा येणार आहेत. आणि सध्या TV लावली तरी तुम्हाला राऊतच पाहायला भेटतील बघा, म्हणजे असं राऊताचाच बोलबाला आहे सध्या. असे सगळे गुणवान मंडळी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. पळसगाववरून आदरणीय आमचे चेअरमन उपस्थित आहेत. सुंदर असे हार्मोनियम वादक आहेत. अत्यंत गोड साऊंड सर्व्हिसेस, छोटाली बटणं राहतात, बास गेन ट्रबल विको, ते बटनंही फिरवण्याचं नॉलेज तुमच्याकडे आहे. तुम्हालाही धन्यवाद. थोडं आणखीन रिपीट आवाज वाढवा म्हणजे शेवटी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. आपलं कीर्तन यूट्यूबला प्रसारित लाईव्ह जे आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्ञानराजा नावाचं यूट्यूब ज्यांचं चॅनल आहे, तुम्हालाही मनोभावे वंदन आहे. बोलण्याच्या ओघामध्ये आता बरोबर 8:45 वाजता आपलं कीर्तन शेवटच्या चालीसहित संपलेलं असेल. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. काही जणांच्या पाठ नसला तर काही जणांच्या हा अभंग कानपाट अभंग आहे. अभंग सर्वांच्याच पाठांतरातला आहे. पण नेमकं असं होतं, अभंग सोपा घेतला की महाराज लोकांना वाटतं महाराज हलका आहे. लोकांचा गैरसमज झालेला आहे. उदाहरणार्थ क्षणोक्षणा हाची करावा विचार, साधावया भक्ती काज उजळलेले भाग्य आता याजसाठी केला होता अट्टास. असे साधे साधे अभंग घेतले की लोकांना वाटतं महाराज हलका आहे. पण हे तुकोबारांचे अक्षर आहेत. कुठलं अक्षर हलकं कुठलं अक्षर भारी असं अजिबात नाही. आपण आपल्या घरामध्ये न्यूजपेपर वाचतो, अर्थात पेपर वाचतो.
सकाळी पेपर वाचला तर आपण दुपारी वाचत नाहीत, दुपारी वाचला तर संध्याकाळी वाचत नाहीत, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरातला पेपर कुठे जमा होतो? हा, बोला की राव, कुठे? रद्दीमध्ये जमा होतो. म्हणजे सकाळी पेपर वाचला तर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी रद्दीमध्ये जमा होतोय. 750 वर्ष झाले, पण आजही आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण ठरलं गेल्या 3 वर्षापासून. द्रुपद महाराज आले गेल्या वर्षी, ज्ञानेश्वरी उघडली, ज्ञानोबारायांची पहिलाच अध्याय काढला आणि ओवी आली. ओम नमोजी आद्या वेदपती जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. कीर्तनकार यायला लागला की पारे महाराजांनी विना घेतला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. कीर्तनकार आले, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. एखादा माणूस उठून म्हटला का, ओ महाराज त्याच ओव्यात तेच अभंग किती दिवस झालं, जसं आम्हाला कळतंय तसं आम्ही कीर्तन ऐकतो, तसे हेच अभंग आणि ह्याच चालीत. एक काम करा, हे चालीन हे अभंग थोडे बदला, आम्हाला जरा याचा कंटाळा आलाय. म्हणते का कोणी असं? तो कोबाराय म्हणतात हे अक्षर साधे नाहीत. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत, आहे माझा रमाकांत. टाळ वाजवा, टाळ फुटू द्या. एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक अक्षरामध्ये माझा पांडुरंग दडलेला आहे. माऊली ज्ञानोबाराय तर याच्या पुढे जाऊन सांगतात, ते अक्षरे नवती देका ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला गे चितकळिका उजळली या कृष्णे. म्हणून सर्वांच्या पाठांतरातला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रगट करतात. पहिला प्रश्न निर्माण होतो की महाराज क्रांती कशाला म्हणतात? जे कोणाला करता येत नाही ते करून दाखवायचं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं, याला क्रांती म्हणतात. ती क्रांती आमच्या संप्रदायामध्ये केली, पहिल्यांदा केली माझ्या माऊली ज्ञानोबारायाने केली. क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबारायाने. एवढी क्रांती केली की इथे बसणाऱ्यापैकी एकही माणसाला माहित नाही की माझी जात कोणती आहे. माहिती कुणाला? तुम्ही फोन केला, तुम्हाला माहिती का? हे बघा, तुम्ही मोकळे बसा, मी तुमच्या पुढे फाशी घेईन, तुम्हाला सांगतो. माझ्या 10वेला आले ना, बसू नका तुम्ही. मी 300 किलोमीटरचा प्रवास केलाय, मला उद्या कोकणात जायचं, रायगडला. पण मी तुम्हाला दमलेला फ्रेश असं कदरलेला दिसतो का? तुम्हाला फ्रेश दिसतो का नाही? मग तुम्ही असे मातीला आले किंवा बसलेले असे दिसतो? हा, एकदम मोकळ्या मनाने 9 वाजता बरोबर मी संपवणार आहे. ही 7 ते 9ची वेळ महिलांसाठी चांगली आहे बघा. त्याचं कारण काय? जेवायला बनवायची गरजच नाही, म्हणून त्यांना टेन्शन नसल्यामुळे ते एकमेकीत बडबड करतात एक, आणि लहान लेकरं ताण देतात एक. 2 तुम्ही शांत राहिले, आता हे माणसं परेशान करतात, कारण ह्यांच्याकडे मोबाईल आहेत. हे लगेच चालू कीर्तनात माझ्या पुढंच, म्हणजे डीपीवरच आकडा टाकायला लागले तुम्ही. निदान 9 वाजेच्या नंतर तरी मोबाईल पहा ना. आपण माझी सगळ्यांना विनंती, 9 वाजेच्या नंतर मोबाईल पहा. कृपया कीर्तनात मोबाईल पाहू नका, आणि पाहायचं असेल तर घरी जाऊन बिनधास्त झोपा. विठ्ठला तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही मोबाईल बद्दल बोलता म्हणजे तुम्ही लईच अडाणी दिसता. मी अडाणी नाही. माझं MSc BEd शिक्षण झालेलं आहे. मी क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तुम्हाला वाटत असेल कुठेतरी ब्यांजो पाटीत खळखुळा वाजत असेल मी, म्हणून मोबाईल नंतर पहा. 24 तास तेच आहे आपल्याकडे.
पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबारायानं केली. एवढी क्रांती केली एकाही माणसाला माहित नाही माझी जात कोणती आहे आणि मलाही माहित नाही तुमची जात कोणती आहे. 18 पगड जाती धर्मापैकी सर्व माणसं आज कीर्तनात येऊन बसतात. ही क्रांती माझ्या माऊली ज्ञानोबारायानं क्रांती. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुणाची जात विचारली जात नाही. अशा काळामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायानं क्रांती केली की ज्या काळामध्ये स्त्री फक्त चूल आणि मूल यापुरती मर्यादित होती. 750 वर्षापूर्वी जुन्या लोकांना विचारा, अस्पृश्य लोकांना समोर असं मडकं बांधलं जात होतं आणि मागं खराटा लावला जात होता. मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. उंबरठ्यासे कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीसी होऊ दंग गावणी अभंग, पायरीसी होऊ दंग गावणी अभंग. वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू. सुखामणी नाम घेऊ होऊनी दंग, नाथा घरी नाचे माझा. असा जो काळ मंदिरामध्ये प्रवेश नाही, पण अशा काळामध्ये माऊली ज्ञानोबारायानं श्री संत चोखोबारायांच्या पत्नीला अभंग लिहायला लावले. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. न पाहे अति कुळाचा मेळविली मांदी वैष्णव. पहिल्यांदा क्रांती केली माझ्या माऊली ज्ञानोबारायानं. खरं तर क्रांती करण्याकरता संत या मृत्यू लोकात आलते. तुमच्या गावात काकडा होतो का? दिघीला काकडा होतो का? काकड्याची वेळ कधी असते? दुपारी 2 ते 4. काकडा कधी असतो? दुपारीच असतो ना, पहाटे. त्या काकड्यामध्ये सगळे साधू संतांनी क्रांती केली. देवाला जाग केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा साधू संत साधा आपुले हित,
जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता सुखवी व्यथा जन्माच्या. हे जे प्रमाण तुम्हाला गाऊन दाखवले तीन, हे तिन्ही प्रमाण काकड्यातलीत. आणि वारकरी संप्रदाय हा काकड्याला प्राधान्य देणारा संप्रदाय आहे. आणि विशेष करून आपण ह्या सगळ्या चाली गातो ना, ह्या सगळ्या चाली आमच्या बीड जिल्ह्यातील सद्गुरू बंकट स्वामी महाराजांच्या चाली आहेत. आणि बंकट स्वामी महाराजांचा पंढरपूरमध्ये काकडा चालायचा, तर त्या काळातील 3 मजली इमारत त्यांचा काकडा ऐकायला गच्च भरायची. कुणाचा काकडा ऐकायला? बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकायला त्या काळातील 3 मजली इमारत गच्च भरायची. एवढा काकडा त्यांचा सुंदर होता. आपल्या काकड्याला 3 असते, पण त्यांचा काकडा ऐकायला 3 मजली इमारत गच्च भरायची. एवढा सुंदर काकडा बंकट स्वामी महाराजांचा. आणि ते सद्गुरू बंकट स्वामी महाराज आमच्या बीड जिल्ह्यात होऊन गेले, याचा मला प्रचंड स्वाभिमान. म्हणून आमच्या बीड जिल्ह्याच्या मातीला एक गुण आहे. कितीही महाराष्ट्रातला मोठा सप्ताह असू द्या, त्याच्या 2 तरी कीर्तनकार हे बीड जिल्ह्याचे असतात. हे आमच्या बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातले कितीही साध्या भाजण्याच्या समोर माईक मांडला तर ते सहज आलाप म्हणतो, एवढी ताकद आमच्या बीड जिल्ह्यातली. साध्या भाषेत सांगू का, आमच्या बीड जिल्ह्यातलं कुत्र जरी भोकलं तर स्वरातच भोकत आहे. जर अतिशयोक्ती अलंकारात जर वर्णन करायचं ठरलं तर आमच्या बीड जिल्ह्यातला माणूस समजा झोपला आणि घोरायला जरी लागला तरी पांढरी एकला का व्हायना पण घोरणच. एवढी ताकद बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये. त्याचं कारण बीड जिल्ह्यामध्ये सद्गुरू प्रातस्मरणी बंकट स्वामी महाराज होऊन गेले. त्या बंकट स्वामी महाराजांनी ज्या चाली गायल्या काकड्यातल्या, त्या काकड्यामध्ये सगळ्या साधू संतांनी आपल्याला जाग केलं. खरं तर परमार्थ कोणी टिकवलं असेल तर काकड्यावाल्याने हरिपाठावाल्याने टिकवलेलं आहे. म्हणून आपल्या सप्ताहामध्ये जे आजपासून 8 दिवस काकडा करणार आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण संप्रदायाचं दुर्दैव आहे, जे लोक काकड्याला आणि हरिपाठाला येते त्यांनाच लोक कमी समजतील. आपण म्हणलं का हे काकड्यावाले आहेत बरं का, लगन हे त्यांचं काय खरं आहे, ते काकड्यावाले आहेत. पण मान द्यायला पाहिजे काकड्यावाल्याला, पण मान देतात लोक कीर्तन करायला. खरा मान काकड्यावाल्यांचा मान आहे. त्या काकड्यामध्ये सगळ्या साधू संतांनी आपल्याला जाग केलं. कुठं जाग केलं? ध्रुवपदामध्ये जाग केलं. आता मी सांगतो, तुम्ही मोजा, काउंटिंग करा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे, किती झाले? हा नाही मोजले का? तुमचं लक्ष 9 वाजते कधी जेवायला कधी बसून याच्यावर तुमचं लक्ष आहे बघा. आता मी सांगतो ना, बघा ना, मोजा की काउंटिंग करा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6. काही 10 म्हणतात, काही 6 म्हणतात, काही ठाकरे गटात आहेत, काही शिंदे गटात आहेत. एक गट निवडून आपल्याला आता लोकसभा लढवायची की आता 6 झाले. 6 धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6 झाले. 6 जणांच्या ठिकाणी साधू संतांनी जागा राहायला शिकवलं. पहिल्यांदा शिकवलं धन. धन म्हणजे पैसा. पैसा कमवण्याला विरोध केला नाही. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, पैसा कमवण्याला विरोधच केला नाही. भरपूर श्रीमंती, भरपूर सोन्याचे बिस्किट तुमच्या घरामध्ये असावी, एवढी श्रीमंती तुमची असावी. आमचे महाराज आम्हाला म्हणायचे, आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्या पैशाच्या मागे एकही रुपयाचा कोणाचा तळतळाट नसावा. याला म्हणायचे श्रीमंती. समोरच्या दारानं हसत हसत येते तिला म्हणायचं लक्ष्मी, आणि मागच्या दारानं जी येते तिला म्हणायचं पैसा. मग तुमच्याकडे लक्ष्मी आहे की तुमच्याकडे पैसा हे घरी गेल्यावर डोकं लावा. आता दोन्ही कृष्ण महाराज पकवाज वाजवते, त्यांच्या पाठीला हात लावा, असं मागून कुणी लावा. सगळी पाठ घामाने अशी ओली चिंब झालेली आहे. याला म्हणायचं घामाचं आहे. जाऊ दे, तुम्हाला नाही मिळ लागायचे ते, जाऊ दे तुम्हाला. याला म्हणायचं लक्ष्मी, म्हणायचं लक्ष्मी. कुठल्या मार्गाने आपला पैसा येतोय, जागर राहायला साधू संतांनी शिकवलं. सद्गुरू जोग महाराजांनी 125 वर्षापूर्वी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. आज लाखो विद्यार्थी कीर्तन करतात. ही क्रांती सद्गुरू जोग महाराजांनी केलेली आहे.
आणि त्या सद्गुरू जोग महाराजांनी आळंदीमध्ये 125 वर्षापूर्वी वारकरी शिक्षण संस्था सुरू केली. विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशी संस्था आहे. आपल्याकडे आहे का कुठे अशी? विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही. आता शिक्षकाला पगारच नाही म्हणल्यावर पेन्शन असेल का? बोला की नाही. पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही. संस्था सुरू झाली 125 वर्षापूर्वी. आणि त्या काळातील एक सावकार, पुण्यातील सावकार सद्गुरू जोग महाराजांकडे 1 लाख रुपये घेऊन, अर्थात सुटकेस भरून पैसे घेऊन आले. म्हटले महाराज एवढे 1 लाख रुपये राहू द्या तुम्हाला. सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं नको. राहू द्या म्हटले महाराज, धर्मशाळेचं काम चालू आहे. महाराजांनी सांगितलं नको. अहो राहू द्या म्हटले, कामाला येतील. महाराजांनी सांगितलं नको. चांगली गाडी घ्या, महाराज लोकांकडे चांगल्या गाड्या आहेत सध्या, राहू द्या. महाराजांनी सांगितलं नको नको नको. महाराजांनी सांगितलं नको. पैशाचा अभिमान जागा झाला. कुणाचा? सावकाराचा. म्हटले महाराज अहो अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस तुम्हाला कोणी सापडेल का? परत देऊ नका. पण अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या घ्या म्हणणारा माझ्यासारखा माणूस कोणी सापडेल? सद्गुरू जोग महाराज ताड दिवशी उभं राहिले, सांगितलं सावकार अहो अशा काळामध्ये 1 लाख रुपये घ्या घ्या म्हणणारा तुमच्यासारखा माणूस सापडेल, पण अशा काळामध्ये 1 लाख रुपये नको नको म्हणणारा माझ्यासारखा पठ्ठ्या तुम्हाला कोणी सापडेल का? म्हटले महाराज नाही घेतले 1 लाख. त्यांच्या जाग्यावरती म्हणजे तुम्ही माझ्याच मुळावर उठलेली म्हणा ना, तुम्ही डायरेक्ट तुम्ही म्हणा असं म्हणायचं होतं तुम्हाला. नाही घेतले 1 लाख रुपये. पण आमच्याच बीड जिल्ह्यातील प्रातस्मरणीय संत, आता नाव ज्यांचं सांगितलं बंकट स्वामी महाराज, विचारलं महाराज 1 लाख रुपये रक्कम होती का नाही घेतले? महाराजांनी उत्तर दिलं, म्हणले मी पुण्यामध्ये राहत असताना कुस्त्या करत असताना सद्गुरू जोग महाराज पहिल्यांदा पहिलवान होते. याच्या वडिलांना फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक लोकांचे मुंडके मोडून यांनी संपत्ती कमवलेली आहे. याचे 1 लाख रुपये संस्थेला वापरले ना, 10-20 वर्षात संस्था माझी मोडकळीशी. मला माझी वारकरी शिक्षण संस्था 10-20 वर्ष टिकवायची नाही, तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत मला माझी वारकरी शिक्षण संस्था टिकवायची. म्हणून त्याचे 1 लाख रुपये मी घेतले नाही. आपला पैसा येतोय कुठून, जागे राहायचंय आणि एवढ्यावरच थांबायचं नाही. चाललाय कुठं, जागे राहायचं. पंढरपूरला गेलात, आळंदीला गेलात तर वाळवंटामध्ये भिकारी बसलेले असतात आणि आपल्याला भिकाऱ्यांना पाहिलं लगेच सुरू करते, 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराना. एवढा काय भिकाऱ्याचा आवाज चांगला नसतो, पण हेरी म्हणाले मी आपला. 1-2 पैसा द्याव धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले करांना. आपल्याला दया उत्पन्न झाली, खिशातले 200 रुपये काढले, भिकाऱ्याच्या हातात दिले, त्याला आनंद झाला. 200 रुपये त्यानं घेतले. समोर दुकान पाहिलं, देशी दारूची दुकान. देशी दारूच्या दुकानात गेला, 200 रुपयाची दारू पिऊन आला. मग मला सांगा, आपण दिलेलं दान सत्कार्याला गेलं का नाही गेलं? तुम्ही असं करा, नाही तर असं तरी करा, का मी येऊन तुमच्या माना हलू लका लका. आपण दिलेलं दान सत्कार्याला गेलं का नाही गेलं? नाही गेलं. म्हणून तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर पैसे देण्यापेक्षा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर अन्नदान करायचं, म्हणजे आपलं दान कधीच व्हायला जात नाही. विठ्ठल विठ्ठल. धनाच्या ठिकाणी आपल्याला जागा राहिले शिकवलं. धन 2 नंबर दारा. दारा म्हणजे पत्नी, पत्नी म्हणजे बायको, बायको म्हणजे अर्धांगिनी. भागाभागात बायकोला पत्नीला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. काही भागात बायकोला बायको म्हणतात, काही भागात पत्नी म्हणतात, काही भागात अर्धांगिनी म्हणतात, काही भागात होम मिनिस्टर म्हणतात, काही भागात मिनिस्टर म्हणतात, काही भागात गृहमंत्री म्हणतात, काही भागात लक्ष्मी म्हणतात, काही भागात भांडवल म्हणतात, काही भागात आमची पप्पीची माय म्हणतात. बरोबर आहे ना? इंग्लिशमध्ये बायकोला मिसेस म्हणतात. मला बरेच दिवस कळत नव्हतं हे मिसेस म्हणजे एवढं विशेष काय असं. म्हणून एक दिवस मी डिक्शनरी काढली, मला शब्द आढळला. मिस म्हणजे चूक करणे आणि मिसेस म्हणजे सारख्या चुका करणे. इट इज कॉल्ड एज बायको.
भागाभागात बायकोला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. सातारा भागात तर बायकोला वेगळ्याच नावाने हाक मारते. जाण्याचा योग आलता, जेवायला बसलो त्यात ताई चपात्या घेऊन आल्या. मी विचारलं, म्हटलं दादा हे तुमच्या कोण आहेत? हे आमचा बारदान आहे. कोणाला म्हणलं बारदान आहे? बायकोला. मलाही तेवढा चान्स सापडला. मी म्हणलं ताई तुम्ही यांचे बारदाना, हे तुमचे कोण आहेत? ते मिली महाराज हे आमचं भांगारे. भागाभागात बायकोला पत्नीला वेगवेगळ्या नावाने हाक मारण्याची पद्धत आहे. तसं साधू संतांनी दारा हा पत्नीला शब्द वापरला. दारा म्हणजे पत्नी, पत्नीच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. आपली पत्नी परमार्थाला अनुकूल एक प्रतिकूल जागा राहायला शिकवलं. 2 नंबर दारा. 3 नंबर पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. इतिहासामध्ये 2 माता आपल्या मुलाच्या ठिकाणी जागी राहिल्या. त्याच्यातली पहिली माता आहे, त्या मातेचं नाव आहे मदालसा. आपल्या बाळाला शिकवलं, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काविडी म्हणावे हा देह नाशिवंत. आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश केला, बाळा आजपर्यंत या प्रपंचामध्ये कुणालाही सुख प्राप्त झालं नाही. पहिली माता एका लेकराला पाळण्यामध्ये शिकवलं, मदालसा. आणि या महाराष्ट्राच्या मातेमध्ये दुसरी माता झाली, त्या मातेचं नाव आहे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, की ज्या मातेनं माझ्या छत्रपती शिवरायांना घडवलं. दुसरी माता. म्हणून आजही छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिल्यांदा वंदन आपण राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना करतो. शिवजयंती गावात जर होत असेल तर आठवा डोळ्यासमोर प्रसंग आणा. पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाताला करतो. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला. पहिल्यांदा वंदन राष्ट्रमाताला करतो. आणि उगाच कोणाच्याही पोटी शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत, त्याला कोस तशी पवित्र असली पाहिजे. मासाहेबांना डोहाळे लागले. सर्व दाशाने विचारलं, मासाहेब काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं? त्यावेळेला मासाहेबांनी सांगितलं, आम्हाला काही खावंसं वाटत नाही, आम्हाला काही प्यावंसं वाटत नाही. मग आम्हाला डोक्यामध्ये जिरेटोप घालावासा वाटतो, कमरेला तलवार म्यान करायचे वाटते, आणि घोड्यावरती बसून शत्रूचे मुंडके तलवारीने सपासप कलम करावेसे वाटतात. असे आम्हाला डोहाळे होतात. आणि अशाच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. आता आजकालच्या महिलांना तर असे डोहाळेच व्हायनात. कोणाला मातीच खावा वाटते, कोणाला राखच खावा वाटते, कोणाला भितडीचे पोपाडीच खावा वाटतात, कोणाला दगावरेच खावा वाटतात, कोणाला मालिकाच बघा वाटतात. माझ्या नवऱ्याची बघा ना, अभ्यास बघा त्यांचं किती झालेला आहे. हरिपाठात अभंग किती आहेत ते नाही सांगता येणार तुम्हाला, हे लगेच सांगता येतं. कसं शिवाजी महाराज जन्माला येतील? अशा वाघिणीचा तो छावा, हो अशाच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला येत असतात. विठाला विठाला. धनाच्या ठिकाणी जागा राहायला शिकवलं. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे. महाराज म्हणतात, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. आज साधू संतांनी क्रांती करण्याकरता
या मृत्यू लोकामध्ये आले होते। नाथ महाराज आपल्या पैठण भागामध्ये होऊन गेले, पैठण गावामध्ये। नाथ महाराजांनी वेळोवेळी भारुडाच्या माध्यमातून, पिंगळ्याच्या माध्यमातून आपल्याला जाग केलं। हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल बकवास बकवास हो, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हो, सरते शेवटी बा हळ बांधून येईल, सरते शेवटी बा लेकरांसाठी टाळ्या वाजवायच्या। किती छोटं लेक बघा ना ते, त्या अलीकडे पिंगळ्या हे वा, अलीकडे लय भारी गाडी, गाडी टाकूनच घेऊन जातो मस्त। नाथ महाराजांनी आपल्याला जाग केलं। हे मुलं कुठं आलेत, कोणत्या संस्थेतले? जिकठांचे आहेत का? वा, गावातलेच आहेत ना? बरं बरं बरं, काय नाही, मला वाटलं गावातलेच आहेत काय। किती गोंड दिसत बघा तुम्ही एकदा। 10,000 रुपयाचा जरी यांच्या अंगावर ड्रेस असताना ते एवढे सुंदर दिसले नसते, पण फक्त ड्रेसची किंमत लय झालं 300-400 रुपये असेल आमच्या नेहरूची धोतराची। काजू बदाम वाले पोरं एवढे भारी दिसणार, एवढे आमची वारकरी पोरं भारी दिसणार। असं वाटतं 2-4 म्हातारे यांच्यावर वळवून टाकावं। इथल्या नाही, आमच्या गावाकडे सांगायला ते इकडे म्हणतात आमच्याच मुळावर आणलं हे महाराज, कोणी आणलं तर आम्हाला वळवून टाका म्हणतो। नाथ महाराजांनी आपल्याला जाग केलं पिंगळ्याच्या माध्यमातून। खरं तर क्रांती करण्याकरता संत आले होते। आज विज्ञानानं एवढी क्रांती केली, आज माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग, विज्ञान पुढे गेलं। आपण गंगापूरला गेला तर एसटी कंडक्टर महिला आहेत, मुंबईला गेला तर वैमानिक महिला आहेत, एसटी ड्रायव्हर महिला आहेत। म्हणून आज शासनानं सुद्धा 50% आरक्षण महिलांना देऊन टाकलं। विज्ञान बघा किती पुढे गेलंय। आज हरिपाठाला सुद्धा सगळ्यात जास्त कोण आहे? महिला। कीर्तनाला सगळ्यात जास्त महिला। देवानी सगळे कामं यांच्याकडेच वाटून दिले। घर सांभाळायचं महिलांनी, स्वयंपाक करायचा महिलांनी, लेकरं शाळेत बालवाडीत नेऊन घालायचे महिलांनी, स्वयंपाक करायचा महिलांनी, सोयाबीन काढायचे महिलांनी, कांदे काढायचे महिलांनी, कीर्तनाला जायचं महिलांनी, हरिपाठाला जायचं महिलांनी, भागवताला जायचं महिलांनी, एका घराचे 2 घरं करायची। ते तर पहिलं काम आहे तुमचं, प्रमुख काम आहे ते। किती विज्ञान आज पुढे गेलं बघा। आज माणूस चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलेला आहे, बालाजीला गेलात, शिर्डीला गेलात तर चपात्या बनवायचं मशीन आलेलं आहे, एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे। आणखीन 5 वर्षानं जेवायचं मशीन येणार आहे बरं का कृष्णा महाराज, जेवायचं। समजा आता कीर्तनाला उशीर झालेला आहे आणि मग इथं मशीन मांडायचं पलीकडून, चौबदाराच्या पलीकडून। उशीर झाला की वारकरी उचलायचं मशीनमध्ये टाकायचं, बटन दाबायचं, खर्र पलीकडून ढेकर देऊनच बाहेर। एवढं विज्ञान पुढे गेलंय। अमेरिकेत आंघोळ करायचं मशीन आलंय, आंघोळ करायचं। डायरेक्ट माणूस झोपेतून उठला की अगोदर झोपतानाच अलार्म लावून ठेवायचं, 5 वाजता मला उठायचं। डायरेक्ट कॉटमध्येच सगळं फिट केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओ एकदा, माझ्याकडे सेव्ह केलेला आहे। बटन दाबला, अलार्म सेट करून ठेवला की डायरेक्ट माणसाला कॉटमध्ये दाबल्यानंतर खाली टाकतं की उभा करतंय, वरून लगे पाणी येतंय, 2 हात बाहेर येतात, वरून शॅम्पू पडतंय, पाणी पडतंय, लगे हात बाहेर येतो, डोकं चोळतंय, डोळे चोळतंय, लगेच गालं चोळतंय, इथं येणार आणि लाईट जाणार आणि पुन्हा येणार। म्हणजे मरणार नाही कोणी वारकरी वगैरे, तसं काही मरणार नाही, मनात तसं काही वेगळं आणू नका।
एवढं विज्ञान आज पुढे गेलेलं आहे, पण असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र विज्ञान पुढे गेलं नाही. ते क्षेत्र म्हणजे मरण. तुकोबाराय म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात सत्तेला पाहून यम घाबरत नाही, आणि सत्तेला पाहून यम घाबरत असतात तर एकही पंतप्रधान मेलं नसता. बरं पंतप्रधान मेले का नाही? तुम्ही गाथा पाठ असल्यावर नका करू गड्या, असंच करा की जरा. मेले का नाही करा, असंच करा ना. हे बघा तुम्ही असे बोलणार नाहीत. माझी गाडी इकडे लावलेली आहे, कीर्तन झाल्या झाल्या मी सगळ्यांना 500-500 रुपये देतो, पण बोला. माझ्या गाडीत नोटा आहेत त्या जुन्या 500-500च्या, देऊन टाकतो. माझ्याकडे काय करायचं ठेवून ते आता देऊन टाकतो, फक्त बोलत राहा. सत्तेला पाहून यम घाबरत असतात, एकही पंतप्रधान मेला नसता. बरं पंतप्रधान मेले नाही? मेले. काही पदावर सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2 नंबर, सत्तेला पाहून यम घाबरत असता तर एकही पंतप्रधान मेला नसता. काही पंतप्रधान बॉडीगार्डने मारलेले. माझा जन्मही नव्हता त्या काळात. आता मला खरंच सांगा, हे माझे कोण आहेत? होय चोपदार, तुम्ही माझे कोण आहेत? बॉडीगार्ड आहेत. पण समजा ह्यांच्या मनात काळं पांढरं आलं, कोणाच्या? तसं काय येऊ देऊ नका, येणार बी नाही तुमच्या, पण आलं समजा काळं पांढरं आणि तिकून सप्ताह कमिटीने खुणविलं आणि लगेच काठी घेतली लगे महा. तुमच्या दोघांचा काय संबंध आहे त्याच्यात? पण हे बघा, हे असे आपले जवळचे माणसं बघा, हे काठी घेतली ना माझ्या डोक्यात घातली. मला सांगा हे कशासाठी आहेत? माझ्या संरक्षणासाठी. पण कुंपणाने शेत खाल्लं. पंतप्रधान एक नाव माहिती तुम्हाला, स्वतःच्या बॉडीगार्डने मारलं. 2, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. माझी भाषा नाही, तुकोबाराय म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. यम कुणाची प्रतिष्ठा धरत नाही. खरं तर यमाचे गरीब माणसावर उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही. यमाने जर भ्रष्टाचार केला असता तर अगोदर गरीब माणसं मेले असते आणि श्रीमंत माणसं जिवंत राहिले असते. आज किती भ्रष्टाचार आहे बघा ना. वाळू खाय, मुरुम खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय, आणखीन काहीतरी राहिले बघा. काय राहिलं? हे संडास राहिले वाले. माझं असं एक प्रामाणिक मत आहे कृष्णा महाराज, बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात बरं का. यार झोपले काय तुम्ही? बाकीच्या कोणत्या का स्कीम खायनात, पण ही स्कीम नव्हतीच खायला पाहिजे. मग काय आता वृत्ती भिकारी झाली, ही सुद्धा स्कीम चाटून पुसून आणली. काय सांगा तुम्हाला, आता सगळीकडे भ्रष्टाचार आहे. पण यमाचे किती उपकार आहेत. यमाने भ्रष्टाचार केला असता तर श्रीमंत लोकांना यमाला कोरा चेक दिला असता. आकडा तो टाक सही मी करतो म्हणले असते. श्रीमंत माणसं मेलेच नसते. यमाचे उपकार आहेत 3. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. पुण्यामध्ये एक बाई आहे, तिचं वजन आहे 650 किलो. वजनाला कंटाळली म्हणून तिनं शेवटचा पर्याय निवडला, जीव देणे, आत्महत्या कर. 10व्या मजल्यावर गेली, वजन 650, आणि 10व्या मजल्यावर उडी मारली, धाप दिशी खाली पडली.
10-20 लोकांनी उचलली, दवाखान्यामध्ये नेली. 15 दिवस आयुष्यामध्ये राहिली. 16व्या दिवशी शुद्धीवर आले, डोळे उघडले. मालकाला विचारलं मी कुठे आहे. नवऱ्याने सांगितलं दवाखान्यात. त्यांनी सांगितलं मी मेले कस काय नाही. नवऱ्याने सांगितलं 10व्या मजल्यावर गेलती, वरून तू उडी मारली, पण ज्यांच्या अंगावर उडी हाणली ते तिघं मेली तर तू वाचलीस. तुमच्या सत्तेला, तुमच्या संपत्तीला, तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. माझी भाषा नाही, कबीर महाराज म्हणतात, सासर रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, तुला काही पाजत कर ले, तुला का करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. जाणत प्रत्येकालाच येते नाही उरू आले अवतार येरते पामर जीव किती. पण आज मी ज्यांचा अभंग घेतलेला ते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय म्हणतात, आम्हाला या मृत्यू लोकामध्ये आमच्या जीवनामध्ये कोणती क्रांती घडली त्या अभंगाचं चरणा दुसऱ्या चरणामध्ये उत्तर देतात. जय हो. त्यांची सरली यरझार झाला सफल व्यापार. महाराज म्हणतात जन्म मृत्यूचा व्यापार यरझार त्यांची सफल झाली. व्यापार म्हणजे हरभऱ्याचा, गव्हाचा, तुरीचा, कापसाचा हा व्यापार नाही. व्यापार म्हणजे ह्या जन्म मृत्यूचा व्यापार त्यांचा सफल होतो. खरं तर संत मनाच्या मर्जीने येतात, वाटेन तोपर्यंत राहतात, ज्या वेळेला वाटतात त्यावेळेला निघून जातात. पश्चिम बंगालमध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव स्वामी रामकृष्ण परमहंस. त्यांना भजे लय आवडायचे. भजे ते चालू प्रवचनातून उठायचे आणि भजे खाऊन यायचे. पण मला खरं सांगा दिगीकर, हॉटेलमधले भजे चांगले लागतात का घरचे भजे चांगले लागतात? शपथ मी फाशी घे ना तुमच्या पुढं, तुम्हाला सांगतो कुठले चांगले लागतात? हॉटेलमधले. प्रामाणिक माणसं आहेत दिगीची, प्रामाणिक, खरेच आवडले मला माणसं. बरेचशा महिला मंडळी त्या म्हणतात महाराज खरं बोलले हे माणसं, आम्ही एवढे दिवसाच्या घरी भजी बनवतो पण आमच्या ह्यांना घरचे भजी आवडत नाहीत आणि हॉटेलमध्ये भजी टेस्टेड लागतात, चवदार लागतात, नंबर 1 लागतात. काय कारण आहे? आता मी भाज्याची रेसिपी सांगतो, जागे व्हा झोपलेल्या. आपल्या घरचे भजे का चांगले लागत नाहीत लक्ष देऊन ऐका, आणि हॉटेलमधले भजे नंबर 1 का लागतात त्याचं कारण सांगतो. पहिल्यांदा आपल्या घरचे भजे चांगले लागत नाही त्याचं कारण असं आहे, आपल्या घरचे भजे चांगले लागत नाही त्याचं एकमेव कारण की आपल्या घरचे भजे आंघोळ करून केलेले असतात. नाही लक्षात आलं?
आपल्या घरचे भजे आंघोळ करून केलेले असतात म्हणून ते चांगले लागत नाही. हॉटेलमधले भजे बनवणारा एकदा चांगला पाहायचा. त्याचा अवतार पाहायचा, कपडे पाहिजे, बनियन पाहिजे, अंगावर रुमाल पाहिजे, त्याचे नख वाढलेले पाहिजे. खायचे का कोणाला इकडे? नको का? बरं ठीक आहे, राहू द्या, चला नंतर बघू उद्या. चालू प्रवचनातून उठायचे आणि भजे खाऊन यायचे. त्यांच्या पत्नीनं सांगितलं, स्वामी चालू प्रवचनातून उठता भजे खाऊन येता, हे काही चांगलं नाही, शोभत नाही तुम्हाला. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं, अगं वेडे, माझं मरण मी माझी आवड ह्या भज्यामध्ये ठेवलेली आहे. ज्या दिवशी मला भजे आवडणार नाही त्यानंतर 2 दिवसांना हा पठ्ठ्या तुला जगात दिसणार नाही. सुंदर भजे केले. पत्नीनं आवाज दिला, स्वामी भजे केले. त्यांनी सांगितलं, आता मला भजे आवडत नाहीत. त्यानंतर 2 दिवसानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस या मृत्यू लोकातून निघून गेले. संत मनाच्या मर्जीने येतात, वाटेन तोपर्यंत राहतात, आणि वेळ झाली आता निघून जायचे त्यावेळेला निघून जातात. उदाहरण क्रमांक 2. जगद्गुरु श्री संत तुकोबारा या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते, कारण अवतार होता नामदेव महाराजांचा. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबाराय प्रल्हाद आहेत, अंगद आहेत, नामदेव महाराज आहेत. तेच नामदेव महाराज पुढे तुकोबाराय झाले. देवाने सांगितलं, महाराज जा, गाता लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल, असा करार केला. असा करार कुठे होतो? लग्नामध्ये होतो. तुमच्याकडे लग्न होतेत का दिघीला? का सगळे ब्रह्मचारीचे तुम्ही? होतात ना लग्न? लग्न जर होत असेल तर डोळ्यासमोर प्रसंग आणा. लग्न लागलं जातं. अनेक कार्यक्रम त्या दिवशी महत्त्वाचे कार्यक्रम होतात, पण त्या दिवशी 6 वाजता अत्यंत महत्त्वाचा एक कार्यक्रम राहतो. त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये वाटा लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. काही भागात त्याला बोळवण म्हणतात, काही भागात त्याला विदाई म्हणतात, काही भागात त्याला निरोप देणं म्हणतात. पण आपल्या मराठवाड्यामध्ये जनरली त्याला वाटा लावण्याचाच कार्यक्रम म्हणतात. आणि त्या वाटा लावण्याच्या प्रसंगाला वाजंत्री गाणे वाजवतात. बाबुलकी दवाईली तिच्या आणि सली माहेरची साडी जाते लाडाची लिकाजी सासरी, असे गाणे वाजवतात विविध प्रकारचे. आणि त्यावेळेला मुलगी सर्वांच्या पाया पडते. मारुतीच्या मंदिरासमोर ती गाडी सजवलेली गाडी, दुल्हन हम ले जाएंगे, कहो ना प्यार है, मागे ते लिहिलेलं असते ना त्याच्यामध्ये, शेवटी केली तर मामाचीच केली, असे त्याच्यावर ते लिहिलेलं असते, ती गाडी सजवलेली. आणि त्यावेळेला ते वाजंत्री गाणे वाजवत वाजवत त्या मुलीला त्या ठिकाणी आणतात मारुतीच्या मंदिरासमोर. सर्वांच्या पाया पडायला त्यावेळेला मुलगी सुरुवात करते. एक मुलगी पाय पडायला आणि बाकीच्या पैसे घ्यायला. आईच्या, मामाच्या, मामीच्या, चुलत्याच्या, चुलतीच्या, भावकीच्या सगळ्यांच्या पाया पडत येते. आणि अवघ्या 2 मिनिटामध्ये त्या पोरीला गाडीमध्ये बसायचंय. तर एका व्यक्तीच्या जवळ येते, पाया पडते. पाया न पडता अगोदर ती व्यक्तीच्या डायरेक्ट गळ्यामध्ये पडते. मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडते, रडायला सुरुवात करते. आणि ती व्यक्ती म्हणजे त्या मुलीचा वडील राहतात, बाप राहतो, पिता राहतो. खरं तर त्यावेळेला दिघीकर मुलगी रडते हे काय नवल आहे. त्यावेळेला मुलीचा बाप रडतो हे जगातलं सर्वात मोठं नवल आहे. बापाला रडवण्याची ताकद या विश्वाच्या पाठीवर जर कोणाची ताकद असेल तर ती ताकद त्या मुलीमध्ये राहते. अंतिम समयाला ज्यावेळेला बाप धरणीला पडतो, सर्व मुलं विचारतात, बाबा काय खायचं, शेवटची इच्छा काय? त्यावेळेला बाप म्हणतो, पोरांनो काहीही खायची इच्छा नाही, पण एकदा माझ्या ताडीला निरोप पाठवा, डोळे भरून माझ्या लेकीला पाहू द्या. लेकीला निरोप पाठवला जातो. बापाच्या समोर पोरगी उभी राहते. लेक त्या बापाला डोळे भरून पाहते. बाप त्या लेकीला डोळे भरून पाहतो. त्या लेकीचा हात आपल्या हातामध्ये घेतो. त्याच दिवशी मरण्याकरता मोकळा होतो. तो म्हणजे त्या मुलीचा बाप राहतो. मुलगी सासरी काहीही सहन करेल, पण जन्मदात्या आई बापाचा अपमान मुलगी कधीही सहन करणार नाही. एखाद्या वेळेला जर सासू आईवडिलांवर घालून शिवाय द्यायला लागली तर ताड दिवशी मुलगी उभी राहिली, सासूबाई एक वेळेला माझ्या अंगावर पेट्रोल टाकून पेटून द्या, पण खबरदार जर माझ्या आईचं माझ्या बापाचं नाव घेतलं तर याद राखा. हे म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद त्या मुलीमध्ये राहते. 4 मुलांना जर सांभाळलं नाही तर 5वी मुलगी म्हणते, बाबा तुम्ही माझ्याकडे येऊन राहा, मी तुम्हाला सांभाळते. हे म्हणण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती ताकद त्या मुलीमध्ये राहते. म्हणून आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही मुलीचे बाप आहात. चेअरमन मुलगी आहे ना तुम्हाला, भाग्यवान आहेत तुम्ही. द्रुपद महाराज मुलगी आहे का? 2 आहेत, भाग्यवान आहेत.
भाग्यवान आहेत सिस्टीमवाली मुलगी आहे, भाग्यवान आहे. तुम्हाला आहे का? वा. आज आपल्या कीर्तनात तुम्हाला आहे? आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत, मुलींसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मुलगी घराची लक्ष्मी, मुलगी घराची आने बाने शाने. आणि ह्या टाळ्या ज्यांना मुली त्यांनीच वाजवल्या. यायला नाही ते मुलगी घराची लक्ष्मी आणे बाणे शाणे. आपल्या गावामध्ये मी स्टेजवरती कीर्तनासाठी उभा राहिलो आणि माझी नजर सहज तिकडे शाळेकडे गेली, तर आपल्या शाळेच्या भिंतीवरती सुद्धा लिहिलेलं आहे, लेख वाचा आणि लेख शिकवा. बघा मागं कधी वाचला असेल तर. मुलगी झाल्यावर कधीही नाराज व्हायचं नाही महिला मंडळी. स्वाभिमानाने सांगायचं मला मुलगी झाली. पण मुलगी झाल्यावर सगळ्यात जास्त नाराज कोण होतात? ह्याच आपण फक्त मुलगी झाल्यावर यांना दवाखान्यात भेटायला जायचं, पोरगी हो द्या दवाखान्यात भेटायला जायचं आणि फक्त विचारायचं कृष्णा महाराज, फक्त विचारायचं ह्यांना काय झालं. एवढं वाकडं तोंड करता होय रे तुम्ही पोरगी झाल्यावर. आणि तुम्ही कोण आहेत सांगा ना? ह्या कोण आहेत? मुलीच आहेत ना तुम्ही. तुमच्या आईने विचार केला असता आपल्याला मुलगी नको, तुम्ही आता मंडपात असतात का? येऊ द्या जन्माला त्या लेकीला. जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे अगोदर विद्यादेवी पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे अगोदर कौशल्या माता पाहिजे, जर तुम्हाला वाटत असेल भगवान श्रीकृष्ण जन्माला यावे अगोदर देवकी माता यशोदा माता पाहिजे, आणि जर तुम्हाला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब पाहिजे. कन्या तरी ऐशी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मला सांगा आज 10वीचा निकाल लागला, पहिली कोण येते? औद्योगिकर आपण एज्युकेटेड आहात. 10वीचा निकाल लागल्यावर पहिली कोण आहे? 12वीचा लागल्यावर, MPSCचा लागल्यावर, UPSCचा लागल्यावर, नेटचा लागल्यावर, सेटचा लागल्यावर. अरे आज भारत देशाची राष्ट्रपती कोण आहे? मुलगी आहे. म्हणून नाराज व्हायचं नाही आणि वाकडं तोंड करायचं. करताना का आत्तासारखं तोंड? बरं मला खरंच सांगा, तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम मुलगा करतो की मुलगी करते? हा, मुलगी. मग जमीन प्रॉपर्टी इस्टेट नावावर कोणाच्या? कोणाच्या? मी बाहेर आहे, थोडं मोठ्याने बोला ना. कोणाच्या? मुलाच्या, वंशाचा. आणि जेव्हा मग वंशाचा दिवा मग कोणा म्हातारा त्याच्या डोक्यात दगड घालतो म्हणताय. मग बायको म्हणती बघा ना कसा आमचा बाब्या पिऊन आलाय, तुम्ही पलंगा खाली घुसा. हे पोरग हे वंशाचा दिवा. पण ऐका एखादी मुलगी दारू पिऊन आली, तिने सांगितलं पप्पा कोणी त्यांच्या डोक्यात दगड घालते. मुलीला संस्कार वेगळे. बापाच्या गळ्यात पडते, मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडते. जुन्या काळामध्ये मुली जाताना रडायच्या. जुना काळ
आता रडत नाही. कृष्ण तो झालं का रे, जमलंय का? हॅलो काळे मराठवाडा. बाप म्हणतो ताडे आज तुझं लग्न झालंय 2 दिवसानं, मंगळवारी तुला घ्यायला येतो. मुलगी म्हणते पप्पा तुम्ही म्हणता बंट्याला पाठवतो पिंट्याला पाठवतो ते चालणार नाही, न्यायला तुम्हाला यावं लागेल. बाप म्हणतो येतो न्यायला, गाडीत बस. गाडीत बसते, निघून जाते. आणि 2 दिवसांनी वाट पाहते आपल्या बापाची, माझे वडील मला न्यायला येणार. बाप लेकीला घ्यायला जातो, बापाच्या समवेत पहिल्यांदा मुलगी माहेराला येते. आनंदाला पारावर नाही. तसे तुकोबाराय म्हणतात देवा या मृत्यू लोकामध्ये जातो पण चौघाच्या खांद्यावर येताना येणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. करार केला. देव न्यायला येत नाहीत. महाराजांनी देवाला पत्र पाठवलं, तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत एवढा करावो उपकार, सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, एवढा करावो. देवाला पत्र पाठवलं. ते पत्र देवापर्यंत पोहोचलो. देवानं मोर्चा वळवला देहूकडे. देहूमध्ये आले. आता एवढे मोठे महाराज, एकदम सर्वसाधारण महाराज घरी यायचा म्हणला तर पंचपक्वानाचं जेवण. तर या विश्वाचा नायक भगवान परमात्मा महाराजांच्या घरी येणार आहे. मग जेवायला काहीतरी VIP बनवलं पाहिजे होतं. काय नाही, भांडभर पाणी टाकलं, मुठभर कन्या टाकल्या. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जरजर. देवानं कन्या एवढ्या आवडीने खाल्ल्या पारे महाराज. त्याचं कारण आहे 5000 वर्षापूर्वी खाल्ल्या होत्या. चल विदुरा घरी जावे, देवानं कन्या आवडीने खाल्ल्या. म्हटले महाराज चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकोबारांनी सांगितलं देवा थांब, असं येणार नाही. गावात विचारतो कोणाला वैकुंठाला यायचं का. महाराज दिघीमध्ये आले. दिघी म्हणजे देऊमध्ये आले त्या काळात. म्हटले चला यायचं का कोणाला वैकुंठाला, चलायचं का शर्मन, चलायचं का, तुम्हाला यायचं का. जाणार आहे तिकडे कोकणात घाटात सोडून देतो, कोणाला यायचं का इकडे. लोक मला वेडा झाला हा वेडा. तुकोबाराय म्हणतात आज मला वेडा म्हणताल. खरं सांगू का, संत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजाला त्यांची किंमत कळत नाही. संत निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळत असते. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये माझे माऊली ज्ञानोबाराय जोपर्यंत होते, तात्कालीन समाजानं आळंदीमध्ये त्या काळामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबारायांना पाहिलं तर लोक म्हणायचे बाटलो बाटलो म्हणून इंद्रायणीमध्ये स्नान करायचे. दरवाजांच्या समोरून गेले तर दरवाजा बंद करत होते. पण आज त्याच माझ्या माऊली ज्ञानोबारायांना पाहण्यासाठी 4-4 तास बारीला उभं राहावं लागतंय. आणि माऊली ज्ञानोबारायांना पाहण्यासाठी अगोदर इंद्रायणीला स्नानाला जावं लागतंय. आणि सोन्याच्या चांदीच्या ताटात नैवेद्य माझ्या माऊली ज्ञानोबारायांना दाखवला जातो. मानाची बैल जोडी रात्री रथ ओढण्याकरता त्या बैल जोडीची सुद्धा आळंदी तीर्थक्षेत्रामधून मिरवणूक काढली जाते. संत निघून गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. तुकोबाराय म्हणतात मला आज वेडा म्हणताल, पण एक दिवस असा येईल धन्य मानाविला
इहलोकिलो का भाग्या मी तुका देखलियो. स्वतःला भाग्यवान समजताल की आम्ही तुकोबरायांना पाहिलं. घरी आले, पत्नीला विचारलं मी चाललो वैकुंठाला, तुला यायचं का ग? पत्नीने सांगितलं म्हैस वेळेला आलेली आहे, मला दुधाचं पाहावं लागल. नाही किंमत कळत महाराज. आता कृष्ण महाराज जमलंय, त्यांना अजून झटका माहित नाही. किती मोठा असू द्या, किती कलेक्टर असू द्या, नाही महत्व कळत. आता घरी जाऊन पखवाज वाजून फक्त घरी जायचं आणि असं म्हणायचं असा दिघीला पखवाज वाजिलाय. बायको म्हणत अशी तुमच्या थापा चट माहिती आहेत आम्हाला. ह्यांनी गायन करून घरी जायचं, लयच गायन केलं. अहो माहिती येतो तुम्ही किती चालीचे आहेत आम्ही. आता मी फक्त घरी गेल्या म्हणून द्या लयच कीर्तन केलं माहिती आहे मला. चट पोतारा फिरी ती बायको, काय ठुलत नाही, किंमतच राहत नाही. काय सांगावं तुम्हाला. म्हणून जगाच्या पाठीवर मी एक वाक्य वाचलं होतं व्हॉट्सअपला मागे. एकच माणूस सुखी ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. कसं काय आलं ते मला ऐकलं, मी वाचलं ते तुमच्या पुढे सांगितलं. आणि असं एक वाक्य ऐकलं होतं, लहानपणी जर बेडकाला दगड हाणला तर बायको मुकी भेटायची. मला आता एवढा पश्चाताप होतोय, 2-4 दगड हाणायला पाहिजे त्या बेडक्याला. नाही किंमत कळत. घरी आले, पत्नीला विचारलं ना यायच नाही. सगळ्या लोकांना हात जोडले, तो कोबरायनं येतो आता. आणि चांगले माणसं काम झाल्यावर जास्त दिवस राहत नाहीत. ज्यांची समाजाला गरज आहे, जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. ज्याची समाजाला गरज आहे, आतापर्यंत झालेले राष्ट्रपुरुष महापुरुष साधू संतांची यादी पा. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जर सोडले तर कोणाला जास्त आयुष्य लाभलेलं नाही. ज्यांची समाजाला गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाहीत. आणि ज्याला सगळं गाव कटळलं, पाहुणे कटळले, घरचे कटळले, पोरं कटळले, बायको सुद्धा म्हणते ओटा इथून तुमचा लय कुम्मट वास सुटलाय. बायको कटळली, ते 120-115 वर्ष जगल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांची गरज आहे ते माणसं जास्त दिवस राहत नाहीत. सगळ्या लोकांना तुकोबाराने हात जोडले. येतो आता, देहूकरांना येतो, दिघीकरांना निघतो आता. 10च मिनिटं राहिले, येतो आता. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम गावा, आमुचा राम राम गावा. शेवटची विनावणी संता जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देव तुम्हासी, विसरतो न पडावा माझा देव झाला शेवट हा गोड.
तुकोबराय म्हणतात येतो आता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. निळोबराय म्हणतात प्रयाण काली देवी विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. तुकोबराय सदैव वैकुंठाला जातात. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. कळालं महाराज, पण त्याच्यासाठी साधना कोणती केली तर उत्तर दिलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. महाराज म्हणतात तो देव आम्ही हृदयामध्ये साठवला. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, हृदयामध्ये साठवला. अनेक साधू संतांनी देव साठवला. तुकोबरायांचा एक प्रसिद्ध अभंग गाणार आहे, बरोबर 2 मिनिटात थांबणार आहे. तुकोबरायाने किती देव साठवला. जेथे जातो ते तो माझा सांगाती, चालविसी हाती धरणिया. जेथे जातो ते तो माझा सांगाती. तो देव महाराज म्हणतात आम्ही हृदयामध्ये साठवला. त्याचा परिणाम त्यांची सरली येरझार हरी म्हणायचं. म्हणून नाथ महाराज हरिपटामध्ये म्हणतात हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. माऊली ज्ञानोबा हरिपटामध्ये म्हणतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाथ महाराज म्हणतात अनेक साधू संतांनी सांगितलं हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील फक्त हरी 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 म्हणायचं. उद्यापासून सगळ्या महिलांना माझी विनंती, कुठलंही काम करत असताना फक्त हरी हरी म्हणायचं. आजचा पहिला दिवस आहे नामपर, हरी हरी म्हणायचं. काय म्हणायचं बोला की हरी हरी म्हणायचं. समजा तुम्हाला चपात्या बनवायला लावलं, हरी 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 हरी. कणिक मळवायची, हरी 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 हरी. तुरी काढायच्या, हरी हरी. कापूस याचायचा, हरी हरी.
कांदे काढायचे, हरी हरी. भांडण लागलं एखादीचं भांडण, आणि शेजारनी संघ भांडायला लागले, असा पदर खोस ए बाहेर, भांडायला निबर माणूस लागत. आणि शेजारनी न शिव्या दिल्या की तुम्ही शिव्या द्यायच्या नाही, तुम्ही काय म्हणायचं फक्त हरी, फक्त हरी म्हणायचं. ते म्हणजे काय काय, तिने शिवी दिली की तुम्ही फक्त म्हणायचं हरी. दुसरी शिवी दिली की तुम्ही म्हणायचं हरी. ते म्हणे काय हरी हरी लावलंय, चला आपल्या घरी, हिला भांडता येणार काय व्हायना. फक्त हरी हरी म्हणायचं. नाथ महाराज हरिपाठा म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला विजनी. आणि नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी हरी बोला, फक्त हरी म्हणायचं. ज्यांचे ज्यांचे गुडघे दुखत येत आणि खाली बसल्यावर उठताना गुडघे दुखत येत, तेवढंच नामस्मरण उठताना म्हणायचं हरी 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 हरी. देवाचं नावच इकडे, खाली बसताना हरी 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 हरी, पण हे उठताना बाबा 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 खबर गेलं रे, आणि खाली बसताना हरी हरी म्हणाला तर मला काय अडचण. म्हणून सगळ्यांनी काय म्हणायचं हरी. म्हणून आज पहिला दिवस पायाभरणीचं कीर्तन आहे. आता मी पुढे म्हणणार आणि माझ्या मागे सगळे फक्त पुरुष मंडळी म्हणणार. एका स्त्रीने एकाही टाळकऱ्याने एकाही पकवाजीने म्हणायचं नाही, फक्त ओनली जेंट्स म्हणजे फक्त पुरुष म्हणतील. आणि ते बी असं म्हणायचं नाही तुमच्या वार्डात मी उभा आहे, आपण वार्ड क्रमांक 2 मध्ये भक्कम आहे आपला वार्ड, यांच्यापेक्षा जास्त आवाज आपला निघायला पाहिजे. आता यांच्यानंतर यांचा नंबर आहे, 50% ह्यांना आरक्षण दिलं, यांच्यापेक्षा जास्त आपला आवाज निघाला पाहिजे. त्यांना बी कळलं पाहिजे आम्ही काही कमी नाहीत. सगळे काम आपणच नाही करायचे, दळणं नाही, दळणं तेच करतात म्हणायचं. त्यांच्यापेक्षा जास्त आपला आवाज आला पाहिजे, टाळी वाजून आवाज काढायचा. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. वा पुरुष मंडळी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. आता फक्त महिला म्हणतील हरी हरी. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण 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 हरी. तुम्ही सगळे डबल जरी माणसं आणले आणखी तरी ह्यांच्या इतकं गोड आवाज येणारच नाही. त्याचं कारण असं आहे की देवांनी यांना आवाज चांगला दिलेला आहे. आणि त्याचं आणखीन एक कारण आहे, कधी बिडी नाही, कधी सिगरेट नाही, कधी गायछाप नाही, कधी चुना नाही, त्याच्यामुळे एवढा त्यांचा गोड आवाज आहे. आपण बिडी सिगरेट तंबाखू मदन मदन कसा कसा आपला आवाज चलन. तुम्ही मुंग्या पाहिल्या का, मुंग्या कशा क्या लाईनी चालते. आणि तुम्ही मुंगळे पाहिले का, काही इकडं काही इकडं, काही शिंदे गटात काही ठाकरे गटात, काही तुतारीवाल्याकडं काही गढेवाल्याकडं. आपला म्हणजे मेळ नसतोय. पण तरी सुद्धा पुरुषांनी चांगलं भजन गायलं. सगळ्यांनी एकदा जोरदार सर्वांनी हात वर करायचे. क्या बात आहे, काय सुंदर सप्ताह कृष्णा महाराज आपल्या दिघी गावचा. वा जय हो. सर्वांनी प्रेमाने भजन करायचंय. विठोबाई रखुमाये, विठोबाई रखुमाये, विठोबाई रखुमाये. टाळी टाळे.
विठोबाई रखुमाये अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये पहिला दिवस खरं तर दिघी ग्रामस्थांनी अत्यंत भव्य दिव्य असं नियोजन केलेलं आहे। या एका महिन्यामध्ये अनेक कीर्तन केले मी चांगल्या चांगल्या सप्ताहामध्ये। पहिल्या दिवशी त्यातले 5-6 कीर्तन केले, पण पहिल्या दिवशी एवढा समाज मी पहिले आपल्या दिघे गावामध्ये पाहतोय। आणि एवढी कलाकार, एवढी गायक वादक मंडळी, अत्यंत सुंदर नियोजन आहे। आणि मला सगळ्या आयोजकांचं पहिल्यांदा नवल वाटलं की आपण तुकोबारायांना आपण पाहिलेलं नाही, पण आपण प्रति तुकोबाराय गाथामूर्ती ज्यांच्याकडे आपण पाहतो, गुरुवरी श्री हरिभक्तपरायण रंभाऊ महाराज राऊत बाबा अट्टाहासानं जे अनेक लोक प्रयत्न करून ज्यांच्या गावामध्ये जात नाहीत, असे बाबा आपल्या गावामध्ये येणार आहेत। तर भाग्यवान आपण आहात की साक्षात तुकोबारायांचा गाथाच साक्षात तुकोबारायच आपण म्हणतो, असे बाबा या ठिकाणी आपल्या गावामध्ये येणार आहेत। भाग्यवान आपण आहात। सर्व ग्रामस्थांना मी मनोभावे वंदन करतो। खरं तर तुमच्या प्रयत्नांना मी पहिल्यांदा सलाम करतो, ज्यांनी ज्यांनी राऊत बाबा आणण्यासाठी प्रयत्न केले। आमच्याकडे फार मोठा उत्सव होता एक, पण त्यांचे असं वैशिष्ट्य नामजप पूर्ण केल्याशिवाय बाबा कोणाच्या गावात जात नाही। त्यांनी नामजप पूर्ण केलं नाही, लोकांना असं वाटलं 2 लाख लोक येतील बाबा, नाही आले। त्यांनी सांगितलं नामजप पूर्ण तुम्ही केलं नसेल तर मी तुमच्या गावात येणार नाही। आणि तो प्रयत्न आपण आपल्या गावाने पूर्ण केलेला आहे आणि आपल्या गावामध्ये येणार आहेत, म्हणून सर्वांना मनोभावी वंदन करतो। अगदी दिमागदार सोहळ्यामध्ये आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। एवढे हार तुम्ही घातले, एवढे हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हते मला, बरं का, खरं सांगतो, पण एवढे हार घातले ही आमची कृपा नाही, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारांची ही कृपा आहे। सर्व ज्ञात अज्ञात सर्व टाळकरी महाराज मंडळी, दोन्ही कृष्ण महाराज मृदंगवादक, दोन्ही गायनाचारी कृष्ण महाराज, आदरणीय आमचे परममित्र संतोष महाराज पारे यांनाही मनोभावी वंदन। आदरणीय आमचे चेअरमन, गावातील सर्व भजनी मंडळी, आमचे द्रुपद महाराज, अत्यंत गोड साऊंड सर्व्हिस, अत्यंत गोड यूट्यूब चॅनलवाले, यांनाही माझं वंदन आहे। आणि पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद। सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली।